नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी म्हणजेच स्वतःचं भाग्य उजळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या मनाला कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायला हवं आहे. मनाला ट्रेनिंग देणं म्हणजे मनासोबत स्वतःसोबत वेळ घालवणं, आपल्या मनाची अगदी आदराने प्रेमाने विचारपूस करणं, चौकशी करणं, त्याला काय हवं आहे काय नको आहे ते पाहणं आणि हळूहळू या धावत्या मनाला लगाम लावणे. आज आपण पाहतो आहोत मी मनाचा मालिक कसा बनेन, म्हणजेच मी आपल्या स्वतःच्या मनावरती राज्य कसं करेन. बघा मित्रांनो, मी ज्यावेळेस स्वतःच्या मनाला कंट्रोल करायला शिकते, आपण ज्यावेळेस स्वतःला कंट्रोल करायला शिकतो म्हणजेच काय, माझे विचार माझे थॉट्स कोणत्या दिशेने चाललेत हे स्वतःला चेक करणं मध्ये मध्ये फार गरजेचं आहे. स्वतःवरती कंट्रोल करणं म्हणजे आपल्या विचारांवरती कंट्रोल आपण करू शकतो. कोणत्या पद्धतीने, तर मला ह्यासाठी सतत दिवसभरातनं लक्ष द्यावं लागेल, अटेन्शनपूर्वक राहावं लागेल की आत्ता या क्षणाला माझ्या मनात कोणत्या पद्धतीचे विचार चालू आहेत, काय ते मला गरजेचे आहेत का, नकारात्मक आहेत का, ते विचार मला फायद्याचे आहेत का. 1 मिनिटभर दर तासाला थांबून जर आपण ही विधी अवलंबली की माझ्या मनाची चौकशी करणे, माझ्या मनाच्या आत डोकावून पाहून मला पाहायचं आहे, मला चेक करायचं आहे की आत्ता माझ्या मनात कोणते विचार चालू आहेत. जर मला आढळलं की ते माझ्या फायद्याचे आहेत, ते माझ्यासाठी हितकारक आहेत, म्हणजेच व्यर्थ नाही, कुठलाही वेस्ट थॉट नाही, ऑर्डिनरी थॉट नाही, जे श्रेष्ठ विचार माझ्या मनात जर चालले असतील तर मी त्यांना कंटिन्यू ठेवायचं आहे. अदरवाईज जर मन कुठे धावत असेल नेगेटिव्हिटीकडे, नकारात्मकतेकडे जर धावत असेल, नाही ही गोष्ट माझ्याच्याने होणार नाही, मी हे करू शकत नाही, मी असंच आहे तसंच आहे, जर माझं मन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करत असेल, म्हणजेच कुठेतरी बहाणे शोधत असेल, एक्सक्यूजेस शोधत असेल, तर त्या मनाला पुन्हा एकदा लगाम लावून आपल्याला पॉझिटिव्हिटीच्या ट्रॅकवरती आणणं फार गरजेचं आहे. म्हणूनच दिवसभरातनं दर तासाला, सुरुवातीला आपण ही विधी अगदी दर तासाला जेव्हा जेव्हा लक्षात येईल त्या वेळेस थांबून 1 मिनिटभर, फक्त 1 मिनिटभर आपल्या मनाकडे लक्ष द्यायचं आहे, आत वळून पाहायचं आहे. यालाच म्हणतो आपण माइंड कंट्रोल करायला शिकणं. फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही विधी अवलंबा, शिकून घ्या. याच्या आणखी डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर पाहूयात. धन्यवाद.